आताची मोठी बातमी समोर येते नागपूरमधून। नागपूर जिल्ह्यातील संपावरती असलेल्या अंगणवाडी सेविकांना नोटीस बजावण्यात आली आहे। नोकरीवरनं कमी करण्याबाबत अंगणवाडी सेविकांना ही नोटीस बजावण्यात आलेली आहे। आपल्याला कल्पना आहे गेल्या काही दिवसांपासून अंगणवाडी सेविका या आपल्या मागण्यांवरती ठाम आहेत आणि त्यातच आता नागपूर जिल्ह्यातल्या संपावर असलेल्या अंगणवाडी सेविकांना ही नोटीस बजावण्यात आलेली आहे। राज्य सरकारी कर्मचारी म्हणून अंगणवाडी सेविकांना आता मुभा द्या आणि त्यांना समाविष्ट करून घ्या ही प्रमुख मागणी अंगणवाडी सेविकांची आहे। मात्र नोकरीवरनं कमी करण्याबाबत अंगणवाडी सेविकांना ही नोटीस बजावलेली आहे। नागपूरमध्ये नागपूर जिल्ह्यातल्या संपावरती असलेल्या अंगणवाडी सेविकांना ही नोटीस पाठवण्यात आली आहे। संपूर्ण आपण बघितलं होतं तर राज्यभरातनं अंगणवाडी सेविका या आंदोलनाच्या पवित्र्यात होत्याच, त्यातच आपापल्या गावी जाऊन आंदोलनाचा हत्यार त्या उपसणार होत्या आणि त्यात ही नोटीस आली। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी गजानन उमाटे यांच्याकडनं। गजानन, काय अधिक माहिती? नक्कीच ज्या अंगणवाडी सेविका संपावर आहे, काम बंद केलेलं आहे, त्या सगळ्यांना नोटीस बजावण्यात आलेल्या आहे। नागपूर जिल्ह्यातही नोटीस बजावलेल्या आहे। महिला व बाल कल्याण विभागाअंतर्गत या नोटिसेस ज्या आहेत त्या बजावण्यात आलेल्या आहे आणि त्या स्पष्ट लिहिलेलं आहे की कामावर रुजू न झाल्यास तुम्हाला पदावरून मुक्त करण्यात येईल, अशा प्रकारच्या नोटिसेस आहे। मिनी अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि अंगणवाडी सेविका अशा तिन्ही प्रकारच्या सेविकांना या नोटीस ज्या आहेत त्या बजावण्यात आलेल्या आहे। गेल्या काही दिवसांपासून अंगणवाडी सेविकांचा संप सुरू आहे आणि त्यामुळे जी ग्रामीण भागात मुलं आहेत त्यांना आहार देण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागतो। अंगणवाडीमधनं आहार दिला जात नाही, त्यामुळे प्रशासनाने ही कारवाई जी आहे ती केलेली आहे। काल रात्रीपासून या नोटिसेस व्हॉट्सअप, मेल आणि इतर साधनांद्वारे प्रकल्प जे अधिकारी आहे बालकल्याण विभागाचे स्थानिक स्तरावर त्यांच्या मार्फत त्या विभागात ज्या ज्या अंगणवाडी सेविका संपावर आहे त्यांना नोटीस बजावण्यात आलेली आहे। ज्या नव्यानं जॉईन झाल्या अंगणवाडी सेविका त्यांनाही कारणे दाखवा नोटीस ज्या आहेत त्या बजावण्यात आलेल्या आहे। त्यामुळे आता सरकारची भूमिका जी आहे ती स्पष्ट आहे की कुठेही पुढच्या काळात चर्चेचं पाऊल जे आहे ते केलं जाणार नाही। जे चर्चा झाली 2 दिवसापूर्वी ती चर्चा करण्यात आली, त्यानंतर बजावण्यात आलं होतं की कामावर रुजू व्हा, ग्रामीण भागातल्या लहान मुलांना अडचणी होत आहेत, परंतु अंगणवाडी सेविका आपल्या संपावर ठाम आहेत। त्यामुळे राज्य सरकारने एक महत्त्वाचं पाऊल उचललेलं आहे आणि ज्या काही महाराष्ट्रातील ज्या काही अंगणवाडी सेविका संपावर आहे त्यांना त्यापैकी बहुतांश अंगणवाडी सेविकांना नोटिसेस बजावण्यात आलेले आहे। नागपूर जिल्ह्यात उमरेड असो, काटोल असो, रामटेक असो, हिंगणा असो या परिसरातल्या ज्या अंगणवाडी सेविका आहेत ज्यांनी नागपुरात आंदोलन केलं, ज्या अजूनही कामावर रुजू झाल्या नाही त्यांना या कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आलेली आहे आणि कामावर रुजू न झाल्यास त्यांना पदमुक्त केलं जाईल। गजानन, तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी।